ऑलराइट एव्हरीवन. सो आज मी पाहिलाय लग्नाचा शॉट हा सिनेमा आणि त्याचा रिव्ह्यू सुरू करण्याच्या आधी ज्यांना कुणाला हा प्रश्न पडला असेल, की मी हा बॉक्स घालून असा का व्हिडिओ बनवते? त्यांनी माझा हा व्हिडिओ आधी बघायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघू शकताय. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता लग्नाचा शॉट रिव्ह्यूला सुरुवात करण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचंय, जर का तुम्ही मुंबई, पुणे, मुंबई आणि जब वी मेट बॉलिवूडचा सिनेमा हे 2 सिनेमे जर का पाहिलेले असतील, तर हा सिनेमा तुम्हाला एक्झॅक्ट त्या टाईमलाईनचा वाटेल, एक्झॅक्ट तशाच फॉर्मॅटचा जाणवेल. कारण या दोन्ही चित्रपटांची कथा आणि याही चित्रपटाची कथा ऑलमोस्ट सेम आहे. आता मी रिमेक नाही म्हणणार किंवा कॉपी केली असंही नाही म्हणणार, कारण ऑफ या चित्रपटाचा जो प्लॉट आहे, तो थोडासा त्यांनी वेगळा घेतलेला आहे. सो आता प्लॉटबद्दल चर्चा करतेच आहे, तर लेट मी टेल यू. प्लॉटमध्ये आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी दिसताय. दोघेही आपापल्या लग्न मंडपातून पळालेले आहेत आणि दोघेही जण अगदीच अनावधानाने एका रेल्वे स्टेशनवरती एकमेकांना भेटतात. एकाच ट्रेनमध्ये आणि मग तिथून पुढे त्यांची सगळी जुगलबंदी सुरू होते. म्हणजे त्यांच्यात भांडणं होतात, वादविवाद होत असतात. दोघांना एकमेकांप्रती थोड्या-थोड्या फीलिंग्ज यायला लागतात आणि अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी जाऊन नक्की मग काय होतं? दोघांचं लग्न होतं का बाबा रे? किंवा दोघेही जणांचा नक्की काय-काय पार्श्वभूमी आहेत वेगवेगळ्या, हे सगळं काही आपल्याला चित्रपटामध्ये बघता येणार आहे. सगळ्यात आधी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल चर्चा करूया. चित्रपटाची सगळ्यात पहिली जमेची बाजू म्हणजे चित्रपट फक्त 2 तासांचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्चुअली खूप जास्त टाईम इन्व्हेस्ट केलाय तुम्ही, असं तुम्हाला फील नाही होत चित्रपटामध्ये. चित्रपटाचं जे कथानक आहे ते फक्त एका दिवसाचं आहे. म्हणजे हा संपूर्ण चित्रपट आपल्याला एकाच दिवसाची गोष्ट सांगतो. त्यामुळे तुम्ही हलकेसे का होईना पण त्या एका गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होत असतात. अधून-मधून तुमची इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला जाणवू लागते. चित्रपटाचा टीझर आल्यापासूनच सगळ्या लोकांनी अभिजित आमकर याला मराठीतला शाहरुख खान असं म्हणायला सुरुवात केली होती. बिलीव्ह मी नाऊ आय कॅन अनसी दॅट. म्हणजे थ्रू आउट द फिल्म ॲक्चुअली त्याचे हावभाव, त्याचे एक्सप्रेशन्स आणि ओव्हरऑल त्याची बॉडी लँग्वेज, इनफॅक्ट त्याचा फेस, हे सगळं काही खूप जास्त सिमिलर आहे शाहरुख खानसोबत. आता तुमच्या सगळ्या कमेंट्समुळे ॲक्चुअली मला ती गोष्ट ना अनसी करताच येत नाहीये. आय होप तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचंय. पण प्रियदर्शनी इंदलकर आणि अभिजित आमकर या दोघांचंही काम नक्कीच चांगलं आहे चित्रपटामध्ये. त्यांना जे सांगितलं गेलं, त्यांनी ते व्यवस्थितपणे निभावण्याचा प्रयत्न तरी केलाय. चित्रपटाचा पुढचा पॉझिटिव्ह मुद्दा असा, की चित्रपटामध्ये हलकीशी अधून अधून तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल येऊ लागते. कारण काही असे पंचलाईन्स असतात किंवा ज्या थेट अगदीच खूप असं लोटपोट होऊन आपल्याला हसायला भाग नाही पाडत. पण नक्कीच एक मंदशी स्माईल तुमच्या चेहऱ्यावरती येत राहते. आणि शेवटचा पॉझिटिव्ह पॉइंट, या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये त्यांनी एक हलकासा ट्विस्ट दिलाय. ऑफकोर्स तो खूप अनप्रेडिक्टेबल होता. सो नक्कीच त्याला मी पॉझिटिव्ह पॉइंट्समध्ये कन्सिडर करेल. आता आपण बोलूया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सबद्दल. चित्रपटाचा सगळ्यात पहिला निगेटिव्ह मुद्दा आहे, चित्रपट फार जास्त रिपिटेटिव्ह तुम्हाला जाणवेल आता. कारण 2च कॅरेक्टर्स असतात संपूर्ण चित्रपटामध्ये तुमच्या समोर आणि आता ते संवाद एकमेकांशी बोलतायत. डायलॉग्स, डिलिव्हरी सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे स्वाभाविक ही गोष्ट तुम्हाला वाटते, की खूप जास्त रिपिटेटिव्हपणा तुम्हाला जाणवेल काही-काही संवादांमध्ये सुद्धा आणि हलकेसं तिथे मग थोडंसं तुम्ही चित्रपटाचा हात सोडू लागता अधून-मधून. पुढचा निगेटिव्ह मुद्दा आहे, चित्रपट प्रचंड जास्त प्रेडिक्टेबल आहे. मी म्हटलं जर का तुम्ही मुंबई, पुणे, मुंबई आणि जब वी मेट हे 2 चित्रपट पाहिलेले आहेत, तर हा चित्रपट तुम्हाला खूप जास्त प्रेडिक्टेबल वाटेल. तुम्हाला कळेल, की आता पुढे काय होणार आहे, काय होणार आहे. फक्त तो जो एक सगळ्यात शेवटी ट्विस्ट दिलाय, तो अनप्रेडिक्टेबल नक्कीच होता. चित्रपटाचा पुढचा निगेटिव्ह पॉइंट आहे, चित्रपट एकदम लिनियर मोडला चालू राहतो, एकदम फ्लॅट. म्हणजे खूप जास्त हायज अँड लोज असं काहीच नाहीये. आता ते दोघे जण एकमेकांना भेटलेत, एकमेकांना एक्सप्लोर करतायत. त्याच्यामुळे खूपच लिनियर मोडला चित्रपट चालू राहतो ॲक्चुअली आणि जे बाकीचे इतर कलाकार आहेत, त्यांच्या फॅमिली किंवा ते पोलिस ऑफिसर्स वगैरे त्यांचं काम खूप बिलो एव्हरेज तुम्हाला ॲक्चुअली जाणवेल. म्हणजे त्याच्यात त्यांचा दोष नाही, ॲक्चुअली रायटिंग खूप जास्त बेटर होऊ शकली असती आणि हाच माझा पुढचा निगेटिव्ह मुद्दा आहे. या चित्रपटाची रायटिंग आपल्याला कुठेतरी थोडीशी कमकुवत जाणवते. कारण ज्यावेळेला तुमच्या समोर 2 तास तुम्हाला प्रेक्षकांना खेळवत बसायचंय, त्यावेळेला 2च कॅरेक्टर्स आहेत. त्यात तुम्ही व्हेरिएशन्स देऊन काय देणार आहेत? पण तरी त्यांनी प्रयत्न नक्कीच चांगला केलेला आहे. पण बाकीच्या जेवढ्या गोष्टीत सबप्लॉट्स अजून जास्त तुम्ही खेळवू शकले असते आपल्या सगळ्यांना त्या 2 ते 3 सबप्लॉट्समध्ये. पण रायटिंगमध्ये थोडीफार कमतरता असल्यामुळे तुम्हाला थोडासा तो इम्प्रूव्हमेंटचा स्कोप जाणवतो. सो ओव्हरऑल संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर माझ्यासाठी हा तो सिनेमा नाहीये ज्याला मी थिएटरातच जाऊन बघायला पाहिजे. हा सिनेमा आरामात घरी ओ-टी-टीवरती आल्यानंतर मी बघू शकते. असा हा एक सिनेमा मला वाटला. फार काही ओव्हर द टॉप असं काही सिनेमॅटिक एक्सपिरियन्स की ज्याला थिएटरात मोठ्या पडद्यावरच बघितल्यावर भारी मज्जा येईल, असं माझ्यासाठी हे समीकरण नसल्यामुळे या सिनेमाला मी देईल 2.5 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय म्हणणं आहे लग्नाचा शॉट या चित्रपटाबद्दल ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि मला असं वाटतं चित्रपटाचं एक निश ऑडियन्स असेल म्हणजे मिलेनियल्स आणि जेन जे तरुणाई आहे, तर त्यांनाच हा चित्रपट एंटरटेन करेल असं मला कुठेतरी वाटतं. बाकी तुमचं मत जे असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नोंदवू शकता. आणि हा बॉक्स लवकरच हटेल आणि आपण नॉर्मल पद्धतीने व्हिडिओज करू शकू. यासाठी प्लीज तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.